फ्रेंड्स, तर आजपासून आपण 11th सायन्स मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचे ऑनलाईन लेक्चर्स स्टार्ट करत आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण 11 सायन्सच्या मॅथमॅटिक्स मधल्या सेक्शन फर्स्टचा अँगल अँड इट्स मेजरमेंट्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. अँगल अँड इट्स मेजरमेंट हा सेक्शन फर्स्टचा चॅप्टर आहे 11th मॅथमॅटिक्स मधला. ठीक आहे, HSC स्टेट बोर्डचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सेक्शन फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. ठीक आहे, चॅप्टर सुरू करण्याआधी आपण पाहूयात अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे. ठीक आहे, फर्स्ट आहे अँगल. मग अँगल बद्दल या तुम्हाला काय माहित होतं, त्याच्यानंतर आता यानंतर आणखी काय डिटेल स्टडी करायची अँगल बद्दल आपल्याला ते आपल्याला पाहायचं फर्स्ट टॉपिक मध्ये. फर्स्ट टॉपिक आहे आपला अँगल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे टाइप्स ऑफ अँगल. ठीक आहे, बरेचसे टाइप्स तुम्ही याआधी पण 10th पर्यंत स्टडी केलेले असतील. आता काही आणखी ऍडिशनल टाइप्स आहेत जे तुम्हाला आता या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, थर्ड आहे सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ अन अँगल. अँगल मेजरमेंटच्या सिस्टीम्स काय आहेत ते आपल्याला स्टडी करायचे, कारण 10th पर्यंत तुम्ही फक्त अँगल हा डिग्री मध्येच मेजर केलेला आहे. आणखी कोणत्या सिस्टीम मध्ये तो आपल्याला मेजर करता येईल ते आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं. पुढचा टॉपिक आहे लेंथ ऑफ अन आर्क. हा टॉपिक तुम्ही 10th ला पण स्टडी केला, आर्कची लेंथ फाइंड केलेली आहे तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. हा पॉइंट देखील तुम्ही 10th ला स्टडी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे टॉपिक्स आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत, ज्या टॉपिक्स मध्ये अँगल, टाइप्स ऑफ अँगल, सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल, लेंथ ऑफ अन आर्क, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. ठीक आहे, एवढे टॉपिक्स आपण ह्या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. फर्स्ट जो टॉपिक आहे आपला त्यापासून, जो आहे अँगल. ठीक आहे, आता अँगल बद्दल तुम्ही याआधी बरेचसे गोष्टी शिकलेल्या आहात. ठीक आहे, अँगलचे टाइप्स तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, आणि अँगलचे जे टाइप्स आहेत ते किती टाइप्स आहेत अँगलचे? 3 टाइप्स बेसिक तुम्ही स्टडी केलेले आहेत. ठीक आहे, जे अँगल्स कसे असतील, लेस दॅन 90 डिग्री असतील त्या अँगल्सला तुम्ही काय कन्सिडर करायचे? अॅक्यूट अँगल्स कन्सिडर करायचे. ठीक आहे, लेस दॅन 90 डिग्री जे अँगल्स असतील त्या अँगल्सला आपण काय कन्सिडर करतो? अॅक्यूट अँगल्स कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे अँगल्स एक्झॅक्टली 90 डिग्री असतील त्याला आपण काय कन्सिडर करतो? राईट अँगल. ठीक आहे, त्या अँगल्सला काय म्हणायचंय? राईट. आणि जे अँगल्स ग्रेटर दॅन 90 डिग्री असतील, ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन कसे असतील? 180 डिग्री, त्या अँगल्सला तुम्ही काय म्हटले? ऑब्ट्यूस अँगल म्हटले. ठीक आहे, त्या अँगलला काय कन्सिडर केलं आपण? ऑब्ट्यूस अँगल असं कन्सिडर केलं, म्हणजे विशाल कोन. आता हे जे होते ते अँगलचे टाइप्स होते. ठीक आहे, पण आता आपल्याला ह्या टॉपिक मध्ये अँगल कशाला म्हणायचं ते स्टडी करायचं. ठीक आहे, कारण हे जे तुम्ही स्टडी केले हे अँगलचे टाइप्स आहेत जे त्या मेजरमेंट वरून आपण ठरवायचो कोणत्या अँगलला काय म्हणायचं. ठीक आहे, जर अँगल्स लेस दॅन 90 डिग्री असतील तर त्याला आपण काय कन्सिडर करायचो? अॅक्यूट अँगल्स. एक्झॅक्टली 90 डिग्री असेल तर त्याला काय कन्सिडर करायचो आपण? राईट अँगल. आणि जर ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180 डिग्री असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करायचो? ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, तर एक्झॅक्ट डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची अँगलची. अँगल कशाला म्हणायचं? ठीक आहे, तर अँगलची डेफिनेशन काय आहे पहा. दी अमाउंट of rotation, the amount of rotation between two straight lines, the amount of rotation between two straight lines diverging from common endpoint is known as angle between
those two straight lines, angle between those two straight lines, angle between those two straight lines, and that common end point, and that common end point is known as vertex, and that common end point is known as vertex. ठीक आहे, ही आहे एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अँगल. अँगल कशाला म्हणायचे हे जे पाहिले आपण, हे टाइप्स ऑफ अँगल होते. ठीक आहे, अँगलचे टाइप्स होते ते लेस दॅन 90 डिग्री असेल तर ॲक्यूट अँगल, एक्झॅक्टली 90 डिग्री असेल तर राईट अँगल. ठीक आहे, ग्रेटर दॅन 90, लेस दॅन 180 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऑब्ट्यूस अँगल असं कन्सिडर केले. ठीक आहे, तर एक्झॅक्ट अँगल कशाला म्हणायचंय, दी अमाऊंट ऑफ रोटेशन बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स. दोन स्ट्रेट लाईन्स, सपोज ही AB आणि BC ह्या दोन स्ट्रेट लाईन्स आहेत. ठीक आहे, त्यांच्या मधल्या रोटेशनची अमाऊंट, द अमाऊंट ऑफ रोटेशन बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स डायव्हर्जिंग फ्रॉम कॉमन एंड पॉइंट. दोन स्ट्रेट लाईन्स मधल्या रोटेशनची अमाऊंट, पण कंडिशन काय आहे, त्या दोन्ही पण स्ट्रेट लाईन्स एका कॉमन पॉइंट मधून डायव्हर्ट झालेल्या पाहिजेत. ठीक आहे, मग अमाऊंट ऑफ रोटेशन बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स डायव्हर्जिंग फ्रॉम कॉमन एंड पॉइंट इज नोन ॲज अँगल बिटवीन दोज टू स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे, अँड दॅट कॉमन एंड पॉइंट इज नोन ॲज वर्टेक्स. ठीक आहे, कोणत्याही दोन स्ट्रेट लाईन्स असतील त्या जर एकाच पॉइंट मधून डायव्हर्ट होत असतील, आता ही BA आणि BC या बी पॉइंट एकाच पॉइंट मधून डायव्हर्ट झालेले आहे. ठीक आहे, मग त्या एकमेकींपासून किती अमाऊंट मध्ये डायव्हर्ट झालेल्या आहेत, ती अमाऊंट म्हणजेच त्या दोन स्ट्रेट लाईन्स मधला काय असतो, अँगल असतो. ठीक आहे, म्हणजे दोन स्ट्रेट लाईन्स मधल्या डायव्हर्जनची अमाऊंट, त्या दोन स्ट्रेट लाईन एकमेकींपासून किती प्रमाणात डायव्हर्ट झालेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, अँगल म्हणतो, त्या दोन स्ट्रेट लाईन्स मधला. आणि मग त्या जितक्या अमाऊंट मध्ये रोटेट झालेल्या असतील त्याच्यावरून आपण हे टाइप्स केलेले आहेत. जर ते 30 डिग्री या अमाऊंट मध्ये रोटेट झालेले असेल तर त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. 90 डिग्री रोटेट झालेले असेल तर त्याला म्हणतो आपण राईट अँगल. ग्रेटर दॅन 90 डिग्री जर रोटेट झाले असेल तर त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. हे टाइप्स होते. ठीक आहे, पण एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे अँगलची, द अमाऊंट ऑफ रोटेशन बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स, दोन स्ट्रेट लाईन्स मधल्या डायव्हर्जनची अमाऊंट ज्या डायव्हर्जिंग फ्रॉम कॉमन एंड पॉइंट, ज्या एकाच एंड पॉइंट मधून काय होत असतील, डायव्हर्ट होत असतील, त्याला काय म्हणायचे, त्या दोन स्ट्रेट लाईन्स मधला अँगल म्हणायचे. आणि ज्या पॉइंट मधून त्या डायव्हर्ट होतात त्या पॉइंटला आपण काय कन्सिडर करतो किंवा काय म्हणतो, व्हर्टेक्स ऑफ दॅट अँगल. त्याला काय म्हणायचे, त्या अँगलचा व्हर्टेक्स म्हणायचं. ठीक आहे, तर ही होती अँगलची डेफिनेशन. मग याच्यावर बेस काही टाइप्स आहेत अँगल्सचे जे तुम्ही आधी स्टडी केलेले असतील. ॲक्यूट अँगल लेस दॅन 30, ठीक आहे, एक्झॅक्टली 90 डिग्री असेल तर राईट अँगल, ग्रेटर दॅन 90 असेल तर ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, तर ही होती अँगलची डेफिनेशन आणि अँगलचे बेसिक टाइप्स. ठीक आहे, आता दोन गोष्टी अँगल साठी महत्त्वाच्या आहेत. पहा, टू इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट अँड अँगल. ठीक आहे, कोणता अँगल असेल त्याच्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर त्यातली पहिली गोष्ट काय आहे पहा, अमाऊंट ऑफ रोटेशन. अमाऊंट ऑफ रोटेशन. आणि ही अमाऊंट ऑफ रोटेशन कशासाठी महत्त्वाची आहे, त्याच्यावरून आपण अँगलचं मॅग्नेट्यूड फाइंड करतो. मॅग्नेट्यूड ऑफ अँगल. मॅग्नेट्यूड ऑफ अँगल. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. आणि सेकंड जी थिंग आहे अँगल साठी ती आहे पहा, डायरेक्शन ऑफ रोटेशन. डायरेक्शन ऑफ रोटेशन. आणि याच्यावरून आपण अँगलचं काय ठरवतो, साइन ठरवतो. ठीक आहे, साइन ऑफ अँगल. ठीक आहे, ते कसं ते पाहता. सगळ्यात आधी
अँगल लक्षात आलेच असेल तुम्हाला. अँगल कशाला म्हणायचंय, दोन स्ट्रेट लाईन्स मधल्या डायव्हर्जन्सची जी अमाऊंट आहे त्याला काय म्हणतो आपण, त्या दोन स्ट्रेट लाईन्स मधला अँगल. कंडिशन काय आहे, फक्त त्या दोन्ही स्ट्रेट लाईन्स एकाच पॉइंट मधून डायव्हर्ट झालेल्या पाहिजे, आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, ज्या पॉइंट मधून त्या डायव्हर्ट झाल्यात, व्हर्टेक्स. ठीक आहे. आणि कोणत्या अँगलसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली काय, अमाऊंट ऑफ रोटेशन. ठीक आहे. त्या अमाऊंट वरून आपण अँगलचं काय ठरवतो, मॅग्निट्यूड ठरवतो. ठीक आहे. म्हणजे ही जे 30 डिग्री आहे ते त्या अँगलचं मॅग्निट्यूड झालं, ती अमाऊंट. BA ही लाईन BC ह्या लाईन पासून 30 डिग्री रोटेट झाली, मग ते 30 डिग्री म्हणजे काय झालं, त्या अँगलचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. मग XY YZ पासून 90 डिग्री रोटेट झाली, मग ते 90 डिग्री काय झालं, अँगलचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. त्याच्यानंतर PQ या QR पासून 120 डिग्री रोटेट झाली, म्हणजे ते 120 डिग्री काय झालं, अँगलचं मॅग्निट्यूड झालं. ठीक आहे. मग पहिली गोष्ट जी आहे महत्वाची अँगल साठी ती आहे अमाऊंट ऑफ रोटेशन. त्याच्यावरून आपण काय ठरवतो, मॅग्निट्यूड ऑफ अँगल ठरवतो. ठीक आहे. आणि सेकंड आहे डायरेक्शन ऑफ रोटेशन. डायरेक्शन म्हणजेच काय, डायरेक्शन म्हणजेच सपोज आता हा अँगल आहे ABC, तर याच्यामध्ये आपण AB ला काय कन्सिडर करतो, इनिशियल आर्म कन्सिडर करतो. ठीक आहे. हे तुम्ही आधी स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर BC ला आपण काय कन्सिडर करतो, टर्मिनल आर्म कन्सिडर करतो. ठीक आहे. AB आहे इनिशियल आर्म आणि BC काय आहे, टर्मिनल आर्म. ठीक आहे. म्हणजेच तुमची इनिशियल पोझिशन अशी असते की BC पण इथेच असेल, ओव्हरलॅप असेल एकमेकींवर. ठीक आहे. आणि इनिशियल पोझिशन पासून ती रोटेट व्हायला सुरुवात होते, इथपर्यंत सपोज ती रोटेट झाली, ही फायनल पोझिशन आहे त्या रोटेशनची. ठीक आहे. आणि त्या फायनल पोझिशनला आपण काय म्हणतो, टर्मिनल आर्म म्हणतो. ठीक आहे. आणि मग डायरेक्शन ऑफ रोटेशन काय, तुम्हाला फक्त चेक करायचं असतं, ही जी टर्मिनल आर्म आहे ती क्लॉकवाईज रोटेट झाली का अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली. ठीक आहे. जर ही टर्मिनल आर्म, आता इथे एरो दाखवलाय पहा, आणि हा जो एरो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवतो. ठीक आहे. म्हणजे ही टर्मिनल आर्म कशी रोटेट झाली, अँटी क्लॉकवाईज. जर याच्या उलट मी असा एखादा अँगल ड्रॉ केला ज्याची टर्मिनल आर्म कशी रोटेट झाली, क्लॉकवाईज रोटेट झालेली. ठीक आहे. हा जो एरो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होतो. ठीक आहे. म्हणजेच डायरेक्शन ऑफ रोटेशन, तुमची टर्मिनल आर्म क्लॉकवाईज रोटेट होत आहे की अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहे, याला आपण डायरेक्शन ऑफ रोटेशन म्हणतो. आणि ह्या डायरेक्शन ऑफ रोटेशन वरून आपण काय ठरवतो, अँगलचं साइन ठरवतो. म्हणजे तो अँगल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ठरवतो. ठीक आहे. लक्षात आलं. सगळ्यात पहिले काय पाहिलं आपण, अँगल. अँगल कशाला म्हणायचंय, द अमाऊंट ऑफ रोटेशन बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स diverging from common end point is known as angle between those two straight lines, and that common end point is known as vertex. ठीक आहे. म्हणजेच काय, दोन स्ट्रेट लाईन्स मधल्या डायव्हर्जन्सची अमाऊंट ज्या एकाच पॉइंट मधून डायव्हर्ट झालेल्या असतील त्याला काय म्हणतो आपण, त्या दोन स्ट्रेट लाईन्स मधला अँगल. ठीक आहे. आणि त्या कॉमन एंड पॉइंटला काय कन्सिडर करायचं, व्हर्टेक्स ऑफ अँगल कन्सिडर करायचं. ठीक आहे. आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर डायरेक्टेड अँगल साठी किंवा अँगल साठी पहिली आहे अमाऊंट ऑफ रोटेशन, किती अमाऊंट मध्ये त्या दोघी एकमेकींपासून रोटेट झालेल्या आहेत त्याच्यावरून आपण काय ठरवतो, मॅग्निट्यूड ऑफ अँगल ठरवतो. आणि सेकंड आहे डायरेक्शन ऑफ अँगल. डायरेक्शन म्हणजे टर्मिनल आर्म क्लॉकवाईज रोटेट होते की अँटी क्लॉकवाईज रोटेट होते हे चेक करायचंय. आणि त्याच्यावरून आपण काय ठरवतो, साइन ठरवतो अँगलचं. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आहे की निगेटिव्ह अँगल आहे हे कशावरून ठरवतो आपण, डायरेक्शन वरून. ठीक आहे. आता या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही आधी स्टडी केलेल्या आहेत. अँगल, पॉझिटिव्ह अँगल काय असतो, निगेटिव्ह अँगल काय असतो, इनिशियल आर्म किंवा टर्मिनल आर्म काय असते. ठीक आहे. आता हे आपलं फर्स्ट लेक्चर होतं, याच्यामध्ये आपण फक्त बेसिक स्टडी केलंय अँगलचं. अँगल कशाला म्हणायचंय, अँगलचे बेसिक टाइप्स. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल. त्याच्यानंतर अँगलचे बरेचसे नवीन टाइप तुम्हाला स्टडी करायचे जे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.